नाही काय? हा, जरा मोठ्यानं बोला. किती जणांना दिसला? आम्हाला दिसला नाही. किती जणांना दिसला? आम्हाला हात वर करताना सुद्धा जरा असं कसं होतं. हा, शाबास. आणि सगळे आपल्या यशस्वी जीवनात तुम्ही सगळेजण फसलेला आहात. नापास आहे आपण याच्यात. आपण तेवढ्या दिवस तिकडे बघितलं, बाकीचं जग पांढरा तिकडे बघितलंच नाही. अरे इतकं सुंदर कागद होता. आमचं लक्ष कोणी वेधलं? त्या दोन चिठ्ठ्यांनी वेधलं आणि आम्ही त्याच्यातच गुंडाळलो. हा कागद एकदम प्लेन, इतका दिसायला सुंदर, इतका दिसायला अगदी चकचकीत कागद होता. त्या सगळ्या कागदाकडे आम्ही नाही बघितलं. आम्हाला फक्त 2 दाग दिसले. आपला समाज सुद्धा असाच आहे बाळा. तुम्ही किती सुंदर आहे, किती काय आहे ह्याच्याकडे बघत नाही. तुम्ही केलेली एखादी चूक, त्या चुकीवर असं बोट ठेवलं जात. बरं, झाली असेल चूक माझ्याकडून, त्या चुकीऐवजी त्याच्या शेजारचा आपण भाग बघायला पाहिजे ना. त्या व्यक्तीकडे काय बेस्ट ऑफ काय आहे, हे बेस्ट ऑफ घेण्याचा प्रयत्न करूया ना. मी तुमच्यासमोर इतकं बोलतो, मी काय परिपूर्ण आहे? मी पण माणूस आहे. माझ्या हातून चुकी घडतात. माझ्याकडे काही तर वाईट गुण आहेत ना. वाईट गुण आपल्या मैत्रिणीकडे असतात, मित्राकडे असतात. सगळ्यांच्याकडे वाईट गुण आहेत. जेवढे वाईट गुण आहेत त्याच्या कितीतरी पटीने चांगले गुण आहेत. मग या चांगल्या गुणाकडे बघूया ना आपण. बघायला पाहिजे ना. माझी मैत्रीण आहे, चुकली असेल, तिला सांभाळून गेलं, तिला वेळच्या वेळी आपण समज दिलं, हे आपलं काम आहे आणि करायला हवं ते. माझी मैत्रीण आहे, तू कुणासंग जाते? त्या मैत्रिणीबरोबर जातो. तू कुणासंग जातो? त्या मित्राबरोबर. आता 1 नंबरचं बकवास पोरगा आहे. जेव्हा दुसरा म्हणतो तेव्हा आपण आपल्या मित्राला सांभाळलं पाहिजे, आपल्या मैत्रिणीला सांभाळलं पाहिजे. बाई तू चुकतेस आणि हीच मैत्रीण खरी आहे. बघा, जगात एखादी गोष्टी, एखादी तुमचा मित्र किंवा मैत्रीण कोणी असू दे, जेव्हा तुमची स्तुती करायला लागला की तुम्ही गुरपाटलाच म्हणून समजायचं.